जन्मापासून तर सरणापर्यंत आपला हात घट्ट धरून उभा आहे. आधी तुम्ही बघा, मुलगी जर गरोदर राहिली तर तिला पण टेन्शन, मुलगा होईल का मुलगी होईल. काय पाहिजे सगळ्यांना ग? काय पाहिजे? वंशाचा. आम्ही म्हणतो आम्ही पण पंट आहोत ना, 2 घरामध्ये उजेड देतो, पण सगळ्यांना पाहिजे वंशाचा दिवा. आणि केवढा उजेड पडलाय बघा 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 बघा. त्यावेळेला दिवे होते 1000 आणि आपल्या पणत्या होत्या 600 आणि 700. मुलगीच जन्माला येऊ द्यायची नाही अशी मानसिकता तयार झाली. मुलींना मारायला लागले, मुलींना जन्मच नाही. मोदीजी म्हणले का मारता? तिच्या शिक्षणाची काळजी करू नका. ज्या दिवशी मुलगी जन्माला येईल, 18 वर्षाची होईल, ती लखपती असेल, तिच्या शिक्षणाचा खर्च मी उचलतो, पण तुम्ही मुलीला जन्म द्या असा आपल्यासाठी निर्णय घेणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. मैत्रिणींनो, हा राजकारणाचा प्रश्नच नाही, हा आपल्या आईच्या आईपणाचा आणि बाईच्या बाईपणाचा प्रश्न, ज्याच्यावर कधीच विचार केला गेला नाही. आधी तर जन्म व्हायचे घरी, आईच्या जीवाला धोका, बाळाच्या जीवाला धोका. मोदीजी म्हणले घरी बाळंतपण करू नको, हॉस्पिटलमध्ये जा, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, तिकडे जा आणि तिथे डिलिव्हरी झाली तुझ्या खात्यामध्ये 5000 रुपये देतो प्रधानमंत्री मातृवंदन योजना. आहे का नाही? आता मला सांगा, लेकरू कोणाचं? लेकरू आपलं. आणि काळजी कोणाला? तर देशाच्या प्रधानमंत्र्याला. अशी भारतीय जनता पार्टी आणि असा नेता आजपर्यंत तुम्ही तरी ऐकलाय का मला सांगा. आणि मग एकदा जोरदार टाळ्या आपल्या मोदीजींसाठी झाल्या पाहिजे.